जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। साधन प्रतिष्ठा हा 7व्या दशकातील 7वा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये उजळणी स्वरूपात पाहतोय। साधकानं कसं राहायला पाहिजे हे सांगत सांगत समर्थ अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले। पदीहून चळो नये करावे साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची। अलिप्तपणाबद्दल आपण पुष्कळ ऐकलं, निस्संगपणाबद्दल ऐकलं, आपलं स्वरूप कसं आहे आणि आपण कसे देहामध्ये अडकून आहे हे पुष्कळ आपण ऐकलं। पण या अवस्थेचा अभ्यास पाहिजे। समर्थ म्हणतायत पदीहून चळो नये। आपली जी कोणती अवस्था आहे, साधनेमध्ये ज्या कोणत्या टप्प्यावर आपण आलेलो आहे त्या टप्प्यावरून खाली घसरता कामा नये। आता हे व्यवहारातील टप्पे नाहीत। समजा आपण रायगडाची चढाई करतोय। आता ही चढाई करत असताना पुढचा रस्ता दिसतो, खालचा रस्ता दिसतो, आपल्या पायाखाली चिखल असतो आणि पाय घसरतो, आपण खाली येऊन कोसळतो। तशा प्रकारची ही घसरण नाही। इथे चढण काय आहे आणि घसरण काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। चढण म्हणजे मनाचं मनपण निघून जाणं, देहाचा देहभाव निघून जाणं, आपली म्हणून मीपणाची जाणीव निघून जाणं, ही चढण आहे। आणि याच्या उलट घडणं म्हणजे घसरण आहे। याचा अर्थ असा की आपल्या साधनेमध्ये जर मी आला तर तिथेच आपली घसरण आहे। मनाला मारता मारता मन जागं होत असेल तर तिथे आपली घसरण आहे। म्हणून समर्थ सावध करतायत की करावे साधन उपाये। एक गोष्ट आत्तापर्यंतच्या निरूपणामध्ये स्पष्ट झाली की आपल्याला कुठून काही आणायचं नाही आहे, आपणच ते आहोत। समर्थांनी स्पष्टच सांगितलं ना, जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे। या अवस्थेमध्ये जाण्यासाठी ज्या गोष्टींनी आपण बांधले गेलेलो आहे त्या गोष्टी सोडाव्या लागतील। आता इथे आपली अडचण अशी आहे की एकीकडे देह व्यवहारामध्ये आहे, कर्मांमध्ये आहे, कर्तव्यांमध्ये आहे, तर दुसरीकडे आपली आत्मस्थिती आहे। म्हणून हा सांभाळ साधकाला करावा लागतो। नामस्मरण करताना देहाचा विसर पडेल, मनामध्ये कोणताही विचार नाही, शांत स्थिती आहे असं ध्यानसमयी घडेल। पण त्या सखोल ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपण स्वयंपाक कसा करणार, आपण ऑफिसचं काम कसं करणार, आपण शाळेचा कॉलेजचा अभ्यास कसा करणार। आपल्या देहाला आपल्याला सांभाळावं लागेल, त्यासाठी आपल्याला वृत्तीवर यावं लागेल। जसं की दात घासणं, स्नान करणं, आजारी पडलं तर औषध घेणं, हे सगळं आपण ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये कसं करणार। म्हणजे इथे समतोल साधून साधकाला आपलं जीवन जगावं लागेल। म्हणजे हे जीवन जगत असताना काही धोके आहेत। समतोल जर साधता आला नाही, म्हणजे व्यवहार करत असताना आपण देहबुद्धीच्या अधीन होऊन बसलो तर, कारण देह तर तिथं वापरावा लागणार आहे ना। कुणाला भूक लागली आहे, मी तर ब्रह्म आहे, ब्रह्माला भूकच नाही असं आपण म्हणू शकत नाही। आपल्याला भूक लागणार, आपल्याला तहान लागणार, आपल्याला कपडे खरेदी करावे लागणार, त्यासाठी पैसे कमवावे लागणार। म्हणजे देह हीच एक गोष्ट अशी आहे ज्यातून व्यवहारही घडत आहे आणि ज्यात परमार्थही आपल्याला साधायचा आहे। पण तो परमार्थ देहाच्या पलीकडे जाऊन साधायचा आहे। म्हणून आता इथं समतोल साधावा लागतो आणि म्हणून साधनाचा आग्रह समर्थ करतायत आणि सावध करतायत की तुम्ही तुमच्या अवस्थेतून खाली येऊ नका। हा विषय आपण सखोलतेनं समजून घेऊया, कारण हे जर कळलं नाही तर दोन्हीकडे पंचाईत होईल साधकाची, साधनेमध्ये पण आणि व्यवहारामध्ये पण। आपण प्रत्येक कर्मामध्ये आपला देह, आपली बुद्धी आणि आपलं मन वापरतो। साधनेला बसणं हे सुद्धा कर्मच आहे, त्यामुळे त्या कर्मासाठी पण आपण देह, मन, बुद्धी या गोष्टी वापरतो। पहा, निरूपणात जे सांगितलं गेलेलं आहे किंवा सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळी जे जे सांगितलं
ते सगळं आठवून मनामध्ये ठेवूनच आपण साधनेला बसतो. ही दोन्हीही कर्मेच असली तरी या दोन कर्मांमध्ये एक मूलभूत फरक आहे. साधन करण्याचं जे कर्म आहे त्यामध्ये नंतर साधनांचा त्याग आहे, तर कर्तव्य कर्मांमध्ये साधनांचा त्याग करता येत नाही. आपली साधने कोणती? देह, मन, बुद्धी ही आपली साधनं. ऑफिसचं काम हे कर्तव्य कर्म आहे. ते कर्म करत असताना ही साधने घेऊन आपण कर्म करायला बसतो, पण कर्मांमध्ये या साधनांचा त्याग घडत नाही. जितका वेळ आपण ऑफिसचं काम करतोय तितका वेळ आपल्याला आपला देह, मन, बुद्धी वापरावी लागते. साधनेच्या कर्माच्या बाबतीत मात्र असं नाही. त्या कर्मालाही आपल्याला ही साधने घेऊनच बसावं लागतं, पण साधनेला बसल्यानंतर मात्र मग देहाचा, मनाचा आणि बुद्धीचा त्याग आहे. त्यामुळे ही कर्मेच जरी असली तरी यांमध्ये हा फार मोठा फरक आहे. आणि म्हणून इथे समर्थांनी सावध केलंय, पदीहून चळो नये, करावे साधन उपाये. ते अशासाठी कारण ही जी आपल्या जवळची साधनं आहेत ती बदलत नाहीत, आणि साधन समयी त्याचा त्याग जरी घडला तरी साधकाची साधनेची बैठक संपली की पुन्हा ती साधनं त्याच्यापाशी परत येतात. म्हणजे नामामध्ये, ध्यानामध्ये कितीही सखोल अवस्था जरी आली तरी जेव्हा देह भानावरती येतो तेव्हा त्याला कर्तव्य कर्मे अनिवार्य आहेत, आणि त्या कर्मांमध्ये त्याला पुन्हा तीच साधनं वापरावी लागतात ज्यांचा त्याग त्यानं साधन कालात केलेला असतो. साधनेमध्ये मन नव्हतं, देहाची, काळाची जाणीव नव्हती, पण आता तोच देह लागतो, तेच मन लागतं जर व्यवहार करायचा असेल तर. म्हणजे थोड्या वेळासाठी निरोगी व्हायचं आणि पुन्हा रोगी व्हायचं, पुन्हा थोड्या वेळासाठी निरोगी व्हायचं आणि पुन्हा रोगी व्हायचं, अशा स्वरूपाचं साधकाचं जीवन आहे. तर यात त्याला कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी काही उपाय करावा लागेल, आणि तो उपाय म्हणजे आपल्या स्वरूपाचं चिंतन त्याला सर्व काळी अभ्यासानं टिकवावं लागेल. कबूल आहे, ऑफिसचं काम करताना देह लागतोय, पण आपण असा विवेक करू शकतो की हा देह म्हणजे मी नाही, हे साधन आहे, आणि साधन त्या कर्मामध्ये अडकलेलं आहे. मी त्या कर्मापासून अलिप्त आहे. आता हा विवेक विचार आहे बरं का. इथे ब्रह्मस्थितीचा तर्क लावायचा नाही की अहो ब्रह्मस्थितीमध्ये कुठे विचार आहे, कुठे संकल्प विकल्प आहे. पण आपण काटा काढायला काटा वापरतो ना, तसं आपला देह कर्मात अडकलेला आहे, कर्तव्यात अडकलेला आहे, सर्व आयुधांसकट तो तिथं आहे. तर आता त्याच आयुधाचा वापर करून आपल्याला विवेक विचार करायचा आहे. म्हणजे बुद्धीमध्ये असा निश्चय झाला पाहिजे की मी आत्मा आहे, मी देह नाही. बुद्धीच इथं वापरायची, पण ती या दृष्टीनं वापरायची की आपला देहभाव गळून पडेल. मनानंच सद्गुरूंचे विचार धरायचे आहेत, किंवा भगवंताचं नाम धरायचं आहे, किंवा हा विचार धरायचा आहे की मी हा देह नाही आहे, देह हे केवळ साधन आहे. इथंही मनाचाच वापर केलेला आहे, पण अमन होण्यासाठीचा हा वापर. हा जर वापर आपण केला नाही, इथे जर आपण सावधानता बाळगली नाही, तर आपण पुन्हा मनामध्ये लिप्त होऊन जाऊ. बुद्धीचा निश्चय नसल्यामुळं देहबुद्धी हा बुद्धीचा निश्चय आणखी दृढ होत जाईल. म्हणजे मग साधनकाळी निरोगी व्हायचं आणि साधनेची बैठक झाल्यानंतर पुन्हा रोगी व्हायचं असं होत जाईल. पण आपण जर विवेक जवळ बाळगला तर मात्र आपण पुन्हा पुन्हा रोगी होणार नाही. तेवढ्यापुरतं आपण कर्मे करू, पण आपली अंतरस्थिती बदलणार नाही. आणि या अंतरस्थितीलाच पद असं समर्थ इथं म्हणतायत. म्हणून ते म्हणतात पदी होणं चळो नये. ही अवस्था तेव्हाच ढळेल जेव्हा आपण बेसावध होऊन त्या कर्मामध्ये कर्तृत्व भावानं अडकून पडू. अहम कर्तृत्व ही अशी धोकादायक गोष्ट आहे की त्यामुळं फळाची इच्छा उत्पन्न होते, आणि फळाच्या इच्छेमध्ये सुखदुःख लपलेलं आहे. सुखदुःखामध्ये पुन्हा भोगवृत्ती लपलेली आहे, आणि त्या भोगवृत्तीमध्ये पुन्हा आसक्ती लपलेली आहे. एकामागून एक घडून येणाऱ्या या धोकादायक गोष्टींचं मूळ अहम कर्तृत्वात आहे.
कर्तृत्व तर चुकवता येत नाही, पण त्यातला अहम आपल्याला विवेकानं बाजूला काढता येतो. आता आणखी खोलात जाऊन पाहूया. आपण कर्म करत असताना असा विचार करणार आहे की मी म्हणजे देह नाही. पण हा विचार केवळ विचार असू नये, इथे थोडा अनुभवाचा स्पर्श असावा, असं पण समर्थांचं सांगणं आहे. म्हणजे केवळ वाचून, ऐकून किंवा विचार करून असं म्हणू नये की मी देह नाही. मी देह नाही या स्थितीमध्ये थोडं का होईना आपण गेलं पाहिजे. अगदी काही सेकंद असेल, 1 सेकंद तरी असेल, पण त्या अवस्थेत आपण रोज गेलं पाहिजे. तर आपल्याला मी देह नाही हा भाव धरता येईल, आपल्याला तो भाव धरायला मदत होईल. म्हणून नित्यनेमाची साधना अत्यंत महत्त्वाची आहे. साधनेच्या बैठकीमध्ये आपले विचार, आपले तर्क, आपल्या देहाची जाणीव बाजूला टाकण्याचा नियमित अभ्यास होतो. त्या अभ्यासामध्येच आपण देह नसूनही असू शकतो या जाणीवेमध्ये साधक शिरतो. आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. इथे जर आपण काही क्षण जरी शिरलो तरी आपण देह नाही हा विवेक आपल्याला दृढ धरता येतो. कारण काही वेळापूर्वीच आपण ते साधनेत अनुभवलेलं असतं. आता असं पहा, साधनेची बैठकच जर आपण केली नाही तर, नामाचा आनंदच आपण जर अनुभवला नाही तर आपण भगवंताचे किंवा आपण म्हणजे हा देह नाही, आपण सच्चिदानंद परब्रह्म आहोत, हा भाव आपण कसा धरू शकू? धरता येणारच नाही. जसं श्री महाराज आपले आहेत किंवा मी श्री महाराजांचा आहे असा भाव आणण्यासाठी किंवा येण्यासाठी किमान आपण गोंदवल्याला गेलं पाहिजे, किंवा ते जाणं जमत नसेल तर त्यांचं प्रवचन वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, किंवा थोडं का होईना नाम घेतलं पाहिजे. इतकं जरी जमलं नाही तरी शांतपणे किमान त्यांच्या फोटोकडे तरी पाहिलं पाहिजे. असा विचार तरी केला पाहिजे की महाराज मी तुमचा आहे. हे जर काही केलं आपण तर आपल्या आत भाव उत्पन्न होईल की मी श्री महाराजांचा. काही न करता काहीही मिळणार नाही. पूर्वीच्या निरूपणात आपण पाहिलंय पहा की निसर्गानं देह मोठा होतो, लहान बाळाचा तरुण होतो, तरुणाचा म्हातारा होतो. तसं निसर्गानं परमार्थ घडत नाही. परमार्थ साधना ही जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे, आणि ती पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. म्हणून समर्थ 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. एक तर आपल्या पदावरून आपण घसरू नये, खाली येऊ नये, आणि त्यासाठी साधनेचा उपाय सांभाळावा. नामस्मरण करायचं आहे असा आत निश्चय पक्का पाहिजे, आणि अमुक अमुक वेळेला मी नामाच्या बैठकीला बसणार हा निश्चय पण पक्का पाहिजे. त्याच्या आड इतर गोष्टी येता कामा नयेत. तो निश्चय आपण सांभाळला पाहिजे. त्या नामाच्या बैठकीमध्ये आपल्याला आपल्याच आत असलेल्या समाधानाचा स्पर्श होईल, आपल्याच आत असलेल्या शांतीचा, आनंदाचा स्पर्श होईल. तो स्पर्श झाला की आपलं खरं पाहता काम झालं. बैठक संपणार आणि मग आपण आपल्या कर्मांमध्ये येणार. आता कर्म करत असताना बैठकीत मिळालेल्या शांतीची, आनंदाची स्मृती आपल्याजवळ पाहिजे. ती स्मृती जर आपण ठेवली नाही तर आपण अनुसंधान ठेवू शकणार नाही की आपण आत्मा आहोत. कर्म घडत आहे, कर्मफळ पण प्राप्त होत आहे, कुठल्याही स्वरूपात असेल, पण त्यापासून आपण वेगळे आहोत हा विवेक आपण तेव्हाच करू शकू जेव्हा मागे साधनेची बैठक असेल. अशा या एकमेकांना पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कर्मामध्ये अहम कर्तृत्व टाकून कर्म करायचं आहे, पण ते टाकण्यासाठी साधनेची बैठक पाहिजे, आणि साधनेची बैठक नीट व्हायला सुद्धा अहम कर्तृत्व टाकून केलेलं कर्म पाहिजे. हा विषय आपण पाहूया. पहा, आपण रस्त्यानं चाललो आहे आणि आपल्या नापसंतीची गोष्ट काहीतरी घडली, कुणीतरी आडवं आलं, काहीतरी असं घडलं की आपल्या संतापाचा पारा वरती जाईल. आता असं आपण जर संतापलो तर तो संस्कार आपल्या आत होतो, आणि त्या सगळ्या संस्कारांना घेऊनच आपण साधनेला बसतो. साधनेला जो देह बसतो, जे मन बसतं, जी बुद्धी बसते, ती कुठली वेगळी नाही. जी इतर कर्मांमध्ये बुद्धी होती तीच बुद्धी साधनेला बसते. मग इतर कर्मांच्या वेळी जर मी सावध नसेन
जर विकारांच्या अधीन होऊन त्या कर्मात लिप्त झालो असेन, तर तशीच मलिन झालेली बुद्धी साधनेला बसते आणि मग साधन काळामध्ये व्यग्रता जाणवते. अस्वस्थ वाटतं पहा. मन काही केल्यास स्थिर होत नाही, दृष्टी स्थिर होत नाही, मनातले विचार जात नाहीत. कारण अहो, साधनेच्या बैठकीच्या आधी तशाच पद्धतीचे संस्कार आपण आपल्यावरती केलेत, मग तेच पुढं उभं राहणार. म्हणून कर्मामध्ये सावधानता पाहिजे आणि साधनेमध्ये पण सावधानता पाहिजे. साधनेत आलेली आत्मानुभूती कर्मांमध्ये वागवली पाहिजे, तर आपण पदीहून चळो नये हे करू शकू. यात कुठेही आपण जर बेसावध राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या पदावरती म्हणजे आपल्या अंतर्स्थितीवरती होणार आहे आणि आपण तिथून घसरणार आहे. असं आपलं होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात आणि म्हणतात, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. असं जर घडलं तरच आपण खऱ्या अर्थानं निस्संग होऊ शकू. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास कमलपत्रासारखे आपण होऊ शकू. कमलपत्राला पहा, घाण लागत नाही. ते घाणीमध्ये असतं, पण त्याला घाण लागत नाही. पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही. पाण्याचे थेंब होतात आणि त्याच्यावरून निसटून जातात. तसं आपल्याला देहाचा संग टाकता येणार नाही, कर्मे टाकता येणार नाहीत, कर्तव्ये टाकता येणार नाहीत. आपलं मन, आपली बुद्धी याचा त्याग करून आपल्याला जगता येणार नाही. हा सगळा चिखल आपल्यापाशी राहणार आहे, पण आपल्याला त्या चिखलापासून वेगळं व्हायचं आहे. असं अलिप्तपण आपल्याला साधता येईल जर आपण साधन सांभाळलं आणि साधनेत मिळालेली शांती, आनंद, समाधान, आत्मतृप्ती कर्मांच्या वेळी राखली तर. अशी साधकाच्या गाडीची ही 2 चाके आहेत. दोन्हीही व्यवस्थित पाहिजेत आणि त्यात भेसळ नसली पाहिजे. भेसळ म्हणजे कुठेही देहाच्या अंगानं मी पण तिथे नसलं पाहिजे, साधनेतही आणि कर्मातही. पहा, जर कर्मामध्ये आपण देहाच्या अंगानं मी पण ठेवलं तर ते आपल्याला साधनकाली बाधित होईल, आणि साधनकाली जर देहाच्या अंगानं मी पण ठेवलं तर आपल्याला निर्वृत्तिक होताच येणार नाही, आणि निर्वृत्तिक जर आपण झालो नाही तर आत्मसुखाचा स्पर्श होणार नाही, आणि तो स्पर्श जर झाला नाही तर मी आत्मा आहे हा भाव आपण व्यवहारकाळी टिकवू शकणार नाही. असं मीपणाचा मिठाचा खडा दोन्हीकडचं दूध नासवतो. आपली कर्मे पण नासवतो आणि आपली साधना पण नासवतो. म्हणून समर्थांनी ही सावधानता आपल्याला सांगितली आहे. म्हणजे पहा, सद्गुरूंना शरण जाणं, सद्गुरूंकडून नित्यनियमानं श्रवण करणं, त्या श्रवणाचं चिंतन मनन करणं, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेचा नियमित अभ्यास करणं, कोणतीही सबब मध्ये न आणू देता त्या साधनेमध्ये प्रेमानं, भक्तीनं रोज शिरणं, आणि पुन्हा आपल्या कर्तव्य कर्मांमध्ये आपल्या स्वरूपाचं स्मरण ठेवून राहणं, या गोष्टी साधकाला सांभाळायच्या आहेत. तर तो त्याच्या अंतर्स्थितीवरून घसरणार नाही. जर आपण यातल्या कुठल्याही गोष्टीला सवड दिली तर आपण निश्चितपणे प्रवाहामध्ये फरफटत जाणार. मात्र जर आपण सावध राहिलो आणि समर्थ सांगतायत त्याप्रमाणे अंतर्बाह्य साधन सांभाळलं, अंतर्बाह्य म्हणजे अंतर्साधन याचा अर्थ साधनेची गुरुपदिष्ट बैठक, आणि बाह्य साधन म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात केलेली आपली नित्यकर्मे. हे जर आपण केलं तर निश्चितपणे आपण अलिप्त होऊ शकू. या स्थितीचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता, साध्यची होऊन तत्वता साधन करावे. तो राजा सिंहासनावरती बसलेला असतो. तो स्वतःहून काहीही करत नाही. राज्यकारभार आपोआप व्यवस्थित सुरू राहतो. काही निर्णय तो निश्चित घेईल, काही सूचना तो निश्चित देईल, पण तो त्याच्या राजसिंहासनावरती म्हणजे त्याच्या भूमिकेमध्ये आढळ बसलेला असतो आणि बाकी सगळ्या गोष्टी खाली घडत राहतात. तसं आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत होऊन बसलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, आणि मग तिथली स्थिरता ठेवून आपल्या कर्मांमध्ये राहिलं पाहिजे. असं जर आपण राहिलो तर कोणत्याही कर्मांमध्ये अहम येणार नाही आणि आपोआप आपण अलिप्त राहू. किंबहुना समर्थ सांगतायत की ज्याचा असा सावधानतेचा अभ्यास आहे,
आपल्या साधनेचा आणि अलिप्तपणाचा तो असा राजासारखा स्थिर असतो, आपल्या स्वरूप स्थितीत अढळ राहतो आणि देह कर्मांमध्ये सोडून देतो. साधन प्रतिष्ठा समासामध्ये या टप्प्यांवर समर्थांनी केलेला हा बोध आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण सर्वजण साधनेचे प्रयत्न करणारे आहोत. सर्वजण या देहामध्येही आहोत आणि सर्वांना असंही वाटतं की आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी किंवा भगवंत आपल्याला मिळावा, किंवा समर्थ जे म्हणतात की आपणच ते आहोत हे आपल्याला कळावं. पुढेही समर्थांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे की आपण कसे आहोत आणि कसं साधनेमध्ये राहणं आवश्यक आहे. उजळणीमध्ये तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.